हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगळे. अर्चनास लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. एका नवीन ब्लॉगची मस्त अशी छानपैकी सुरुवात झालेली आहे. सर्व घरामध्ये मी झाडू मारून घेतला आहे. मस्त टी व्हीवर असे गाणे लावून दिलेले आहेत. बिफोर याच्यावर गाणे लावून दिलेले आहे. गौरांश स्टडी करत आहे बेडरूममध्ये. मी त्याला म्हणलं तू स्टडी कर, तोपर्यंत मी कामं करते. सकाळी सर्व जेवण माझं बनून झालेलं आहे. तर आता माझे सर्व कामं राहिलेले आहेत ते मी आता करून घेत आहे. थोडे तुम्हाला माझं रुटीन थोडं दाखवणार आहे. मी इथं गौरांश स्टडी करत आहे. तुम्हाला काही विचारत होता, मग मी त्याला सांगत होते, दाखवते तुम्हाला काय विचारते ते. काय लिहितो तू? तलवार. ओके, ते काय आहे? थ से थव्वा. थवा. चल कंप्लीट कर आणि मला दाखव आता. मी हां ग कुठे आहे? द से दप्तर. ध से धबधबा. से नळ. आता तू स्टडी कर, कंप्लीट कर, मला दाखव, तोपर्यंत मी माझे कामं करून घेते. ओके चला. गौरांशला मी बोलली की तू स्टडी कर, कंप्लीट झाली की मला दाखव, तोपर्यंत मी माझी कामं करते. तो म्हणते ओके मम्मी. त्याचं मला टेन्शन नाही आहे. मी त्याला थोडीफार स्टडी दिली ना, तो करत बसते. कंप्लीट झालं, जे त्याला आलं नाही ते मला तो विचारते. तोपर्यंत मग मी माझे फॅन पुसून घेतले, हॉलचा घेतला, बेडरूमचा घेतला, किचनचा घेतला. अशी छानपैकी मी ज्याच्यावर उभी राहिली ती चेअर आहे. सोप्यासंगती आलेली चेअर आहे. खूप मोठी चेअर आहे. कधीतरी मी तुम्हाला दाखवेल ते. मोठी चेअर आहे. मग छानपैकी बघू शकता किती घाण आहेत. वाईट आहे, किती पण पुसले ना तरी पण ती तशी दिसतात. पण छानपैकी मी तिन्ही पण फॅन पुसून घेतलेले आहेत. मग मला टी व्ही पुसायची होती, टी व्ही पण पुसून घेतलेली आहे मी छानपैकी. थोडंफार धूळ असतेच, खिडकी अशी याच्या हवेच्या इकून आहे ना, म्हणजे खिडकीतून धूळ येतेच छानपैकी. आज पूर्ण क्लिनिंगचाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं गौरांश पण मला हेल्प करत होता आणि तो फोनामध्ये बोलत होता. मग मम्मी असं करू का, मम्मी तसं करू का, मला बोलत होता. त्याचं बोलणं पण मी तुम्हाला दाखवते. तो काय बोलत आहे, तो पूर्ण हिंदीच बोलते. म्हणजे असं त्याचे फ्रेंड पण हिंदीच आहेत म्हणजे असं. तर मग तो मला बोलत होता मम्मी तुला हेल्प करू का. मग मी त्याला थोडंफार करायला लावली. मग म्हणलं जा बाबू तू स्टडी कर, तुझी कंप्लीट कर, आणि मग मला तू हेल्प कर. पण तो ऐकत नव्हता. मग तो मला हेल्पच करत होता. मग ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला मोबाईल दिसला. मग मोबाईलमध्ये तो बोलत होता. बघू शकता तो काय बोलते, मी तुम्हाला दाखवते. मम्मी धूरी है, मम्मी पापी का अभ्यास कर दिया है. हाँ मैं इस घर में रहता हूँ. मैंने मेरा घर का नाम रखा है अल्फा सोसाइटी. मतलब मेरा घर सोसाइटी है और मैं सब लोग का सेक्रेटरी हूँ. बाय बाय. अब मम्मी ढूंढने वाली है. ये काट धो के हो गया. अब मम्मी ये ढूंढने वाली है जो मैं पहले फ्रिज में रखता था. अभी मम्मी ये रखती है उधर. पर वो भी क्यों, तुम लोग को पता है? क्योंकि हम लोग ये रखते हैं खिलौना उधर, तो ये खराब हो जाता है. इसलिए मैं ये रखता हूँ. बाय बाय, फिर मिलते हैं. दिख गए तुम लोग, पकड़ लिए. हाँ अब तो तुम्हारा बैंड बदलूंगा. चलो क्रिकेट खेलते हैं दोस्तों, मजा आएगा. अभी फुटबॉल हो गया हमारा खेळ. कसा बोलला नक्की सांगा मला गौरांश कमेंटमध्ये. त्याला ना फुटबॉल, क्रिकेट म्हणजे असं खेळायला खूप केटिंग हे ते सर्व खूप आवडते त्याला. जेवढं आमच्या परीनं होत आहे, म्हणजे मी जेवढा त्याला टाईम देत आहे तेवढा मी त्याच्या संगती करून घेत आहे. छानपैकी मस्त तो बोललेला आहे. तो थोडा वेळ जात होता आणि डबल म्हणजे बोलायला येत होता. इथं पण बोलायला येत होता, पण मी त्याला कीप केलं. म्हणजे तू खूपच त्याला आवडते बोलायला. मग मी म्हणलं गौरांश तुझी स्टडी कंप्लीट कर, नंतर मी तुला बोलायला देतो. इथं मस्त मी बेसिंग क्लीन करत आहे. बघू शकता कशी झालेली आहे. 4-5 दिवसातून मी अशी बेसिंग क्लीन करत असते. आरसा पण बघू शकता मस्त क्लीन झालेला. आता वायपरच्या साहाय्याने मस्त मी आरसा क्लीन करून घेणार आहे. नंतर मी टिश्यू घेणार आहे. टिश्यूने मस्त आरसा छानपैकी मस्त क्लीन करत आहे. टिश्यूने जेव्हा आपण क्लीन करतो ना, असा टिश्यू म्हणा की न्यूजपेपर म्हणा, त्यानं जर आपण आपला आरसा पुसला ना तर काय होते माहिती, छानपैकी मस्त
मस्त डाग न राहता एकदम क्लीन आपला आरसा निघते. बघू शकता एकदम किती पॉश निघालेला आहे. चला मग आता आपण दुसऱ्या कामाकडे ओढू. इथं माझे भांडे एवढे पडलेले आहेत. तर मग आता मी भांडे मी कधी पण लास्टला घासत असते की मला मग तेवढंच एक राहते माझं. तर मग म्हणजे लादी हे ते सर्व झालेलं असते. आता मी भांडे घासून घेणार आहे. मस्त छानपैकी भांडे घासून घेणार आहे. इथं भांडे झाल्यानंतर गौराशला मी बोलली थोडा वेळ तू झोप, पण तो काही झोपतच नव्हता. मग मी आणलं थोडे भांडे मी घासून घेते, मग मी त्याच्या सांगते झोपते. मग मी काही केलेलं आहे, भांडे घासली, ते आंघोळ केली, माझी आंघोळ केली, त्याची नाही केली आंघोळ, तो झोपला होता. सकाळीच त्याची आंघोळ केलेली आहे. मग छानपैकी मस्त गरमी होती म्हणून मी कधीतरी त्याची 2 वेळा आंघोळ करते. मग आंघोळ केली, मग आम्ही थोडा वेळ झोपलो. मग झोपीतून उठल्यानंतर मी आणलं तो पण उठेल. त्याच्यानंतर मी बनवली मस्त शेवाळ्याची खीर. तुम्हाला कशी बनवते मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हीच ऐका तसं कशी बनवता येते. चला मग प्रथम गॅस पेटून घेणार आहे. एका इकडे दूध ठेवलेलं आहे. मी इथं दूध ठेवलेलं आहे गरम करायला, म्हणजे गरम झालं ठेवलेलं आहे मी तसं. आणि इथं कढई ठेवली आहे. कढईमध्ये घी टाकायचे आहे आपल्याला. थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये, ते गरम करून घेते मी सर्वप्रथम. कढई आपली छान गरम झाली की आपल्याला घी टाकायचं आहे. मी याच्यामध्ये 1 चम्मच घी टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही. घी आपलं छानपैकी गरम झाला. आता याच्यात आपल्याला शेवाळ्या भाजून घ्यायच्या आहेत हलक्या हलक्या हातानं. याच्यात मी पिस्ता घेतलेला आहे, सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. हे पण छानपैकी असं भाजून घेणार आहे मी याच्यामध्ये. गॅस हा ऑफ करणार आहे. शेवाळ्या छानपैकी भाजून झाला. याच्यामध्ये मी टाकणार आहे दूध. मस्त मलाई दूध. घटसर पाहिजे म्हणून दूध थोडं कमी लागलं तर आणखी टाकू आपण. याच्यामध्ये मी टाकणार आहे आता साखर. तुम्हाला जितलं गोड लागते तिथलं तुम्ही करू शकता. आता गॅस मी चालू केला आहे. आता चम्मचने मी छानपैकी मस्त असं फिरवणार आहे. तुम्हाला जवळून दाखवते. चम्मचने फिरवणार आहे. बघू शकता किती छान झालेलं आहे. आणि गौरांशला दूध शेवड्या खूप आवडते, तर मग मी असं काहीतरी त्याला बनवून देते. बघू शकता तुम्ही. आता 2 मिनिटे मिळाल्या शिजू घालणार आहे. त्याच्यानंतर मस्त आपण हे खायला घेऊ शकतो. स्लो गॅसवर मी याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. छानपैकी मस्त शिजू देणार आहे. बघू शकता छानपैकी मस्त आपली खीर उकडलेली आहे. मस्त मस्त उकळी आलेली आहे. आता छानपैकी मस्त आपण फिरू. मस्त शिजून झालेली आहे. बघू शकता. चला आता हे एका प्लेटमध्ये मी थोडीशी काढून घेणार आहे. गॅस तुम्ही बंद केला चालते, नाही तर आठवू दिली थोडी तरी चालेल. पण मी आता गॅस बंद केलेला आहे. मस्त झालेली आहे आपली खीर. बघू शकता तुम्ही. चला या मस्त
खूप छान खीर झालेली आहे, मस्त खीर पण खायला या. आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. उद्या तुम्हाला कोणचा व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला मग असंच भेटू छानसे एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा, बस तशी छानची खीर खात राहा. बाय बाय.